नमस्कार. ऐकूया श्री ज्ञानेश्वरीचा अध्याय 2. मग संजय म्हणे राया ते, आयुकेतू पार्थ तेथे, शोकाकुल रुदनाते करी तू असे. ते कुळ देखोनी समस्त, स्नेह उपनले अद्भुत, तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण झळंबले, नातरी अभ्रवाते हाले, तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा आकळीला, दिसतसे अति कोमाईला, जैसे कर्दमी रूपला राजहंस. तया परी तो पांडुकुमरू, महामोहे अति जर्जरू, देखोनी श्री शांगधरू काय बोले. म्हणे अर्जुना आदिपाही, हे उचित काय इहे ठाई, तू कवण हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले, कवण उणे आले, करिता काय ठेले खेदू काईसा. तू अनुचिता चित्त नेदिसी, धीरू कही न संडीसी, तुझे निनामे अपयशी दिशा लंघीचे. तू शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो, तुझे या लाठेपणाचा आवो तीही लोकी. तू आ संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचांचा ठाव फेडिला, पवाडा तुआ केला गर्दवांसी. पाहता तुझे निपाडे, दिसे त्रैलोक्यही थोकडे, ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की आजी येथे, सांडुनिया वीरवृत्तीते, अधोमुख रुदनाते करी तू आहासी. विचारी तू अर्जुनू, की कारुण्ये किजसी दिनू, सांगपा अंधकारे भानू ग्रासिला आथी. ना तरी पवनू मेघासी बिहे, की अमृतासी मरण आहे, पाहे पा इंधनाची मिळवणी जाये पावकाते. की लवणेची जळविरे, संसर्गे काळकुट मरे, सांगपा महाफणी दुर्दुरे गिळजे काई. सिंहासी झोंबे कोल्हा, ऐसा अपाडू आथिके जाहला, परितोत्वा साच केला आजी येथ. म्हणून अजुनी अर्जुना, जणे चित्त देसिया हिना, वेगी धीर करुनिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण कारुण्य तुझे. हा गा तू जाणता, तरी न विचारिसी का आता, सांगे झुंजावेळे सदयता उचित काई. हे असतीये कीर्तिसी नाशू, आणि पात्रतिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. म्हणून शोक न करी, तू पुरता धीरुधरी, हे शोच्यता अभेरी पंडुकुमरा. तू जनवे हे उचित, येणे नासले जोडले बहुत, तू अजुनी बरी हित विचारी पा. येणे संग्रामाचेनी अवसरे, एथ कृपाळूपण नुपकरे, हे आताची काय सोय रे जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी, की हे गोत्र नोखळसी, वायाची काय करिसी अतिशो आता. आजीचे हे झुंज, काय जन्मा नवल तुझ, हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले, हे नेणिजे परी कुंडे केले अर्जुना तुआ. मोहो धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल, आणि परलोकही अंतरेल ऐही केसी. हृदयाचे ढिलेपण, एथ निकयासी नवे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसे नी तू कृपावंतू, नाना परी असे शिकवितू, हे ऐकुनी पंडुसुतू काय बोले. देवा हे येतुलेवरी, बोलावे नलगे अवधारी, आधी तुची चित्ती विचारी संग्रामुहा. हे झुंज नवे प्रमादू, एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू, हा उघडा लिंगभेदू वोडावला आम्हा. देखे माता पितरे अर्जितती, सर्वस्वे तोषु पावविजती, तिये पाठी किवे वधिजती आपुलिया हाती. देवा संत वृंदू नामस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे. देवा संत वृंदू नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा. तैसे गोत्रगुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्मद्रोणांचे वर्तत असे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नीही न शोक धरू, तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वर जळो हे जियाले,
एथ आघवेयासी हेची काय जाहले, जे यांच्यावधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिदला, तेणे उपकारे काय अभारैला वधी तयाते. जेथीची या कृपा लाहिजे वरू, तेथेची मने व्यभिचारू, तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे, देवा समुद्र गंभीर आईकीजे, वरी तोही आहाज देखीजे, परीक्षोभुमनी नेणिजे द्रोणाचिये. हे अपारमे जग गगन, वरी तयाही होईल मान, परी अगाध भले गहन हृदय याचे. वरी अमृतही विटे, की काळवशे वज्र फुटे, परी मनोधर्मून लोटे विकर विलाही. स्नेहा लागी माये, मणिपेती किरू होये, परी कृपा ते मूर्त आहे द्रोणी इये. हा कारुण्याची आधी, सकल गुणांचा निधी, विद्या सिंधू निरविधी. अर्जुन म्हणे, हा येणे माने महंतू, वरी आम्हा लागी कृपावंतू. आता सांगपा येथ घातू, चिंतू येईल. ऐसे हे रणी वधावे, मग आपण राज्यसुख भोगावे. ते मना नये आघवे, जीवी तेसी. हे येणे माने दुर्धर, जे याहीहुनी भोग सधर. ते असतु ते येथवर, भिक्षा मागता भली. नातरी देशत्यागे जाईजे, कागिरी कंदर सेविजे, परी शस्त्र आता न धरिजे इयावरी. देवा नवनिशती शरी, वावरोनी यांच्या जिव्हारी. भोग गिवसावे रुधिरी, बुडाले जे. ते काढुनी काय किजती, लिप्त केवी सेविजती. मजन ये हे उपपत्ती, याची लागी. ऐसे अर्जुनतीये अवसरी, म्हणे श्रीकृष्णा अवधारी. परी ते मना न येची मुरारी, ऐकोनिया. हे जाणुनी पार्थु बिहाला, मग पुनरपी बोलो लागला. म्हणे देवा का चित्तया बोला, देती चीना. ये रवी माझ्या चित्ती जे होते, ते मी विचारुनी बोललो येथे. परी निंके काय या परवते, ते तुम्ही जाणा. पैविरू जयांसी एकीजे, आणि या बोलीची प्राणू सांडीजे. ते यथ संग्राम व्याजे, उभे आहाती. आता ऐसिया ते वधावे, की अभेरुनिया निघावे. या दोहो माझी बरवे, ते नेणो आम्ही. आम्हा काय उचित, ते पाहता न स्फुरे जेथ. जे मोहे येणे चित्त, व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पारसीच असतान दिसे, वस्तू जात. देवा तैसे मज जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले, तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे, निंके ते आम्हा सांगावे. जे सखा सर्वत्र आघवे, आम्हासी तू. तू गरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता. तूची सदा रक्षिता, आपदी आमुते. जैसा शिष्या ते गुरु, सर्वथा नेणे अभेरू. की सरिता ते सागरू, त्यजी केवी. ना तरी अपत्यांते माये, सांडोनी जरी जाये. तरी ते कैसोनी जिये, एके कृष्णा. तैसा सर्वापरी आम्हासी, देवा तुची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानिसी, मागिल माझे. तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरेना धर्मा. ते झडकरी पुरुषोत्तमा, सांगे आता. हे सकळ कुळ देखोनी, जो शोकू उपनलासे मनी. तो तुझिया वाक्या वाचुनी, न जाय आणिके. एथ पृथ्वी तळ आपू होईल, हे महेंद्रपदही पाविजेल. परिमोह हा न फिटेल मानसीचा. जैसी बीजे सर्वता आहाळली, ती सुक्षेत्री जरी पेरिली. तरी न विरूढ सिंचिली, आवडे तैसी. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधे काही नोहे. एथ एकची उपेगा जाये, परमामृत. तैसे राजभोग समृद्धी, उज्जीवन नोहे जीवबुद्धी. एथ जिव्हाळा कृपानिधी, कारुण्य तुझे. ऐसे अर्जुन येथ बोलिला, जव क्षण एक भ्रांती सांडिला. मग पुनरपी व्यापिला, उर्मी तेणे. की मज पाहता उर्मी नोहे, हे अनारिसी गमत आहे. तो ग्रासिला महामोहे, काळ सर्पे. सवर्म हृदय कल्हारी, तेथ कारुण्य वेळच्या भरी. लागला म्हणोनी लहरी, भांजे चीना. हे जाणुनी ऐसी प्रौढी, जो दृष्टीस वेची विष फेडी. तो धावया श्रीहरी गारुडी, पातला की.
तैसिया पंडू कुमरा व्याकुळा मिरवतसे श्रीकृष्ण जवळा, तो कृपावशे अवलीळा रक्षिल आता. म्हणोनी तो पार्थू मोहफणी ग्रस्तू, म्या म्हणितला हा हेतू जाणोनिया. मग देखा तेत फाल्गुनू, घेतला असे भ्रांती कवळुनू. जैसा घनपटळी भानू आच्छादीचे, तया परी तो धनुर्धरू. जाहलासे दुःखे जर्जरू, जैसा ग्रीष्मकाळी गिरीवरू वणवला का. म्हणोनी सहजे सुनिळू, कृपामृते सजळू. तो वोळलासे श्री गोपाळू महामेघू. तेत सुदर्शनांची द्युती, तेची विद्युल्लता झळकती. गंभीर वाचा ते आयती गर्जनेची. आता ते उदार कैसा वर्षेल, तेने अर्जुना चळू निवेल. मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची. ते कथा ऐका मनाची या आलाणुका. ज्ञानदेवो म्हणे देखा निवृत्ती दासू. ऐसे संजयो असे सांगतू, म्हणे राया तो पार्थू. पुनरपी शोका कुळितू काय बोले. आईके सुखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते. मी सर्वथा न झुंजे येथे बरवसेनी. ऐसे येकेहिळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला. तेथे श्रीकृष्ण विस्मो पातला, देखोनी तयाते. मग आपला चित्ती म्हणे, एथ हे काही आदरिले येणे. अर्जुन सर्वता काही नेणे काय कीजे. हा उमजे आता कवणे परी, कैसेनी धीरू स्वीकारी. जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानी का. ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृतासम दिव्य औषधी. वैद्यसूची निरविधी निदानींची. तैसे विवरितू असे श्री अनंतू. तया दोन्ही सैन्या अंतू, जयापरी पार्थू भ्रांती सांडी. ते कारण मनी धरिले, मग सरोष बोलो आदरिले. जैसे मातेच्या कोपी थोकुले स्नेह आथी. की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी. ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय. तैसी वरीवरी पाहता उदासे, आत तरी अतिसुरसे. तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली. मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले. जे तुवा येथ आदरिले माझा रीची. तू जाणता तरी म्हणविसी, परी नेणविते न संडिसी. आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती. जात्यथा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे. तुझे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपणपणे तरी नेणसी. परिया कौरवाती शोचू पहासी, हा भाऊ विस्मय आम्हासी पुडत पुडती. तरी सांगपा अर्जुना, तुझ पासुनी स्थिती या त्रिभुवना. हे अनादि विश्वरचना, ते लटके काई. एथ समर्थू एक आथी, तयापासुनी भूते होती. तरी हे वायाची काय बोलती जगा माझी. हो का सांप्रत ऐसे जाहले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले. आणि नाशू पावे नेशिले तुझे निकाई. तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी. चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन. की तू एक वधिता, आणि सकळ लोकुहा मरता. ऐसे भ्रांती झणे चित्ता येवो देसी. अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे. तरी तू का शोचावे सांगे मज. परी मूर्खपणे नेणसी, न चिंतावे ते चिंतीसी. आणि तुची नीती सांगसी आम्हा प्रती. देखे विवेके जे होती, ते दोहित हे न शोचिती. जे होय जाय हे भ्रांती म्हणोनिया. अर्जुना सांगे न ऐक, एथ आम्ही तुम्ही देख. आणि हे भूपती अशेख आदी करुनी. नित्यता ऐसेची असोनी, ना तरी निश्चित क्षया जाऊनी. हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. हे उपजे आणि नाशे, ते मायावशे दिसे. येरवी तत्वता वस्तू जे असे, ते अविनाशची. जैसे पवने तोय हलविले, आणि तरंगाकार जाहले. तरी कवणके जन्मले म्हणो ते येथ. तेही वायूचे स्फुरण ठेले, आणि उदक सहज सपाट जाहले. तरी आता काय निमाले विचारी पा. आईके शरीर तरी एक, परिवयसा भेद अनेक. हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. एथ कौमारत्व दिसे, मग तारुण्य ते भ्रंशे. परिदेहची न नाशे एकेका सवे. तैसी चैतन्याच्या ठाई, इये शरीरांतरे होती जाती.
पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख। एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया आधीनपण तेही आकळीजे अंतःकरण म्हणूनी भ्रमे। इंद्रिये विषय सेवती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे। जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे। देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे। मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा। भ्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे। सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू दोषू देता। तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणूनी हा अपभ्रंशू विषय संगू। देखे इंद्रिया अधीन होईजे ते शीतोष्णाते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपणपणे। या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा। हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का तू स्वप्नीचा आभासे भद्रजती। देखे अनित्य तिया परी म्हणूनी तू अभेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा। हे विषय जया ते नाकळती तया सुखदुःख हो दोन्ही न पवती आणि गर्भावासू संगती नाही तया। तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नाग वेची। आता अर्जुना आणिक काही सांगेन मी ऐक जे विचारपर लोक ओळखती। या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती। सलिलीपय जैसे एक होनी मिनले असे परिनिवडुनी राजहंसे वेगळे कीजे। की अग्निमुखे किडाळ तोडोनिया चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत। नातरी जाणीवेच्या आयणी करिता दधिकळ सरणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे। की भूसबीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलफट जाणो आले। तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंसी। म्हणूनी अनित्याच्या ठाई तया आस्तिक्य बुद्धी नाही निकर्षू दोहीही देखिला असे। देखे सारासार विचारिता भ्रांती ते पाही आसरता तरी सार ते स्वभावता नित्य जाणे। हा लोकत्रयाकारू जो जयाचा विस्तारू तेथ नाम वर्ण आकारू चिन्ह नाही। जो सर्वदा सर्वगतू जन्मक्षयातीतू तया केलियाही घातू कदा नोहे। आणि शरीरजात आघवे हे नाशिवंत स्वभावे म्हणूनी तुवा झुंजावे पंडू कुमरा। तू धरुनी देहनी भीमाते दिठीसुनी शरीराते मी मारिता हे मरते म्हणू तू आहासी। तरी अर्जुना तू हे नेणसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वद्य नवती। जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साज आपजे मग चेऊनिया पाहिजे तव काही नाही। तैसेही जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणितलिया छाया जैसे आंगीन रूपे। कापूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परी बाणू नाही नासला तया सवे। नातरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगालिया आपैसे स्वरूपाची। तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणूनी तू हे नारोपी भ्रांती बापा। जैसे जीर्णग्रस्त सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहातरते स्वीकारिजे चैतन्याथे। हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणूनी शस्त्राधिका छेदू न घडे यया। हा प्रळयोदके नापलवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा। अर्जुना हा नित्यू अचुळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्णू हा। हा तर्काचिये दिठी गोचर नोहे किरीटी ध्यान याचिये भेटी उत्कंठा वाहे। हा सदा दुर्लभू मना आपू नोहे साधना
निस्सिमू हा अर्जुना पुरुषोत्तमू, हा गुणत्रय रहितू व्यक्तिसी अतितू अनादि अविकृतू सर्व रूप। अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकू देखावा, मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा। अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची मानिसी, तरी शोचू न पवसी पंडू कुमरा। जो आदि स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, जैसा प्रवाहो अन्युस्ततू गंगा जळाचा। ते आदि नाही खंडले समुद्रे तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे। इये तिन्ही तया परी सरसीच अदा अवधारी, भूतांसी कवणी अवसरी ठाकती ना। म्हणोनी हे आघवे एथ तुझ न लगे शोचावे, जे स्थितीची हे स्वभावे अनादि ऐसी। ना तरी हे अर्जुना न येची तुझी आमना, जे देखोनी लोकू अधिना जन्म क्षया। तरी एथ काही तुझ शोकाशी कारण नाही, हे जन्म मृत्यू पाही अपरिहर। उपजे ते नाशे नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे गा। ना तरी उदो अस्तु आपैसे अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्याही संहरे, म्हणोनी हा न परिहरे आदि अंतू। तू जरी हे ऐसी मानसी, तरी खेदुका करीसी काय जाणू तुची नेणसी धनुर्धरा। एथ आणि कही एक पार्था तुझ भोवती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही। जिये समस्ये इये भूते जन्मा आदि अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्म लेया। ती एक क्षयासी जेथ जाती, तेथ निभ्रांत आने नवती, देखे पूर्वस्थितीच येती आपुलिये। येर मथे जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी। ना तरी पवने स्पर्शिले नीर पडियासे तरंगाकार, का परपेक्षा अहंकार व्यक्ती कनकी। तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटल। तैसे आदिची जे नाही तया लागी तू रुदसी काही, तू अविटते पाही चैतन्य एक। जयाची आरतीची भोगित विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये। दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती। एक अंतरी निश्चळ जे निहाळिता केवळ, विसरिले सकळ संसार जात। एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर। एक एकांताची निवाले ते देहभावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता। जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते न समात परतले नाही। तैसिया योगैश्वरीची यामती मिळविणे सवे एकवटती, परीचे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना। जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। जयाचेनी स्वभावे हे ओत जाते आघवे, तरी सांग काय शोचावे एथ तुवा। एरवी तरी पार्था तुझ का नेणो न मते चित्ता, परी किडाळ हे शोचिता बहुती परी। तू अजुनी का विचारसी काय हे चिंतितू आहासी, स्वधर्मू तो विसरलासी करावे जेणे। या कौरवा भलते जाहले, अथवा तुझची काही पातले, की युगची हे बुडाले जरी एथ। तरी स्वधर्मू एकू आहे तो सर्वथा त्याज नोहे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। अर्जुना तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्राम समयी। अगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विषय होय सदले नवज्वरी देता। तैसे आने आन करिता नाशू होईल चित्ता, म्हणोनी तू आता सावध होई। वायाची व्याकुळ काई आपुला निजधर्मू पाही, जो आचरिता बाहू नाही कवणे काळी। जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, का दीपाधारे वर्तता नाडळीजे। तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय। म्हणोनी या लागी पाही
तुम्ही क्षत्रिया आणिक काही संग्राम वाचुनी नाही उचित जाणे. निष्कपटा होवावे उसिणा घाई झुंजावे हे असे काय सांगावे प्रत्यक्षावरी. अर्जुना झुंज देखे आताचे हे हो का जे दैव तुमचे की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे. हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे मूर्तका प्रतापे उदो केला. नातरी गुणाचेनी पती करे आरतीचेनी पंडी भरे हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे ते झुंज ऐसे लाहिजे जैसे मार्ग जाता आडळीचे चिंतामणी. नातरी जांभया पसरे मुख तेथ अवचटे पडे पियुख तैसा संग्रामू हा देख पातला असे. आता हा ऐसा अवरेजी मग नाथिले शोचू बैसीचे तरी आपण आहाणा होईजे आपण पेया. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले जरी अजी शस्त्र सांडिले रणी इये. असती कीर्ती जाईल जगाची अभिशापू देईल आणि गिवसित पावतील महादोष. जैसी भातारे हीन वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विण. नातरी रणी शव सांडीजे ते चौमरी गिधी विदारीजे तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी. म्हणून सधर्मू हा सांडसील पाप वरपडा होसील आणि अपेशतेन वचेल कल्पावतवरी. जाणतेनी तवची जियावे जव अपकीर्ती आगान पवे आणि सांगपा केवी निगावे एथो निया. तू निर्मत्सर सदयता तेथून निगसिल कीर मागवता परी ते गती समजता न मनेल यया. हे चहूकडूनी वेडतील बाणवरी घेतील तेथ पार्थान सुटीजेल कृपाळूपणे. ऐसेनेही प्राणा संकटे जरी विपावे पात निघणे घटे तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. तू आणि काही एक न विचारिसी एथ संभ्रमे झुंजो आलासी आणि सकण पवणे निघालासी मागुता जरी. तरी तुझे ते अर्जुना या वैरिया दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगे मज. हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काही. लोक आयासे करुनी बहुते का वेचिती आपुली जीविते परी वाढविती कीर्तिते धनुर्धरा. ते तुझ अनायसे अनकळित जोडिल असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम. तुझे गुण उत्तम तीही लोकी. दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखाणीती जे ऐकिली या दचकती कृतांत दिक. ऐसा महिमा घनवट गंगा जैसी चोखट तया तेखी जगी सुबट वाट जाहली. ते पौरुष तुझे अद्भुत ऐकोनी आहे समस्त जाहले आती विरक्त जीवी तेसी. जैसा सिंहाची या हंका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा अशेका दाकू तुझा. जैसे पर्वत व्रजाते नातरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा. ते अगाधपण जाईल मग हिणावो अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजतची. आणि हे पळता पळो नेदिती धरोनी अवकळा करीती न गणित कुटी बोलती ऐकिता तुझ. मग ते वेळी हिये फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जितले तरी भोगावे मही तळ. नातरी रणी येथ झुंजता वेचिले जीवित तरी स्वर्गसुख अनकळित पावसील. म्हणून ये गोठी विचारू न करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वेगी. देखे स्वधर्मू हा आचरता दोषू नाशे आसता तुझ भ्रांती हे कवण चित्ता एथ पातकाची. सांगे प्लवेची काय बुडीजे का मार्गी जाता आडळीचे परी विपाये चालो नेणीजे तरी तेही घडे. अमृते तरीच मरिजे जरी विखेसी सेविजे तैसा स्वधर्मी दोषू पाविजे हेतुकपणे. म्हणून या पार्था हेतू सांडोनी सर्वथा तुझ क्षात्रवृत्ती झुंजता पाप नाही. सुखी संतोषान यावे दुःखी विषादान भजावे आणि लाभ लाभ न धरावे मना माझी. एथ विजयपण होईल का सर्वता देह जाईल हे आधीची काही पुढील चिंता वेना.
आपणया उचिता स्वधर्मे राहटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे, ऐसिया मने होवावे तरी दोषून ते घडा स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. हे सांख्यस्थिती मुकुळीत सांगितली तुझ येथ, आता बुद्धियोगू निश्चित अवधारी पा. जया बुद्धियुक्ता जाहलिया पार्था, कर्मबंधू सर्वथा बांधून पवे. जैसे व्रज कवच लेहिजे, मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे, परी जैतसी उरिजे अचुंबित. तैसे ऐहिक तरी न नशे, आणि मोक्ष तू उरला असे, जेथ पूर्वानुक्रम दिसे चोखाळत. कर्माधरे राहटीजे, परी कर्मफळ न निरक्षिजे, जैसा मंत्रेज्ञू न बधिजे भूत बाधा. तिया परी जे सुबुद्धी आपुलिया निरविधी, हा असताची उपाधी आकळू ना सके. जेथन संचरे पुण्य पाप, जे सूक्ष्म अति निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. जैसी दीप कळिका धाकुटी, परी बहु तेजा ते प्रकटी, तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणो नये. पार्था बहुती परी, हे अपेक्षिजे विचारुशरी, जे दुर्लभ चराचरी सद्वासना. आणि का सारिका बहुवसू, जैसा न जोडे परिसू, का अमृताचा लेशू दैव गुणे. तिये सुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेची उदधी निरंतर. तैसा ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येरी ते दुर्मती, जे बहुधा असे विकरिती, तेथ निरंतर रमती अविकी वेकिये. म्हणून तया पार्था, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. वेदाधरे बोलती, केवळ कर्म प्रतिष्ठिती, परी कर्मफळी आसक्ती धरुनिया. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्गसुख भोगीजे मनोहर. येत हेवांसुनी काही, आणिक सर्वता सुखची नाही, ऐसा अर्जुना बोलती पाही दुर्बुद्धी ते. दैखे कामना अभिभूत, होऊनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देओनिया. क्रियाविशेषे बहुत न लोपती विधिते, निपुण होऊन धर्माते अनुष्ठती. परी एकीची कुंडे करीती, जे स्वर्गकामो मनी धरिती, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. जैसा कर्पुराचा राशिकीजे, मग अग्नी लावून दिजे, का मिष्टांनी संचरविजे काळकूट. दैवे अमृतकुंभ जोडला, तो पाये हाडूनी उलंडला, तैसा नासिती धर्मू निपजला हेतुकपणे. सायासे पुण्य अर्जिजे, मग संसारू का अपेक्षिजे, परी नेणती ते कायकीजे अप्राप्य देखे. जैसे रांधवणी रससोयनिकी, करुनिया मोले विकी, तैसा भोगासाठी अविवेकी धाडिता धर्मू. म्हणून हे पार्था, दुर्बुद्धी देह सर्वथा, तया वेदवादरता मनी वसे. तिन्ही गुणी आवृत, हे वेद जाणे निभ्रांत, म्हणून उपनिषदादी समस्त सात्विकते. येर रजतात्मक, जेथ निरूपिचे कर्माधिक, जे केवळ स्वर्गसूचक धनुर्धरा. म्हणून तू जाण, हे दुःख दुःखितांसी कारण, एथ जणे अंतःकरण रिगो देसी. तू गुणत्रया ते अव्हेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब जणी. जरी वेदे बहुत बोलिले, विविध भेद सुचिले, तरी आपण हित आपुले तेंची घेपे. जैसा प्रकटलिया गभस्ती, अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चालीजती सांगै मज. का उदकमय सकळ, जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आती जियोगे. तैसे ज्ञानिये जे होती, ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत जे. म्हणून आईके पार्था, याची परी पाहता, तुझ उचित होय आता स्वकर्म हे. आम्ही समस्तही विचारिले, तव ऐसेची हे मना आले, जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. परी कर्मफळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी, हे
सत्कार्याची आचरावी हे तू विण. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. परी आदरिले कर्मदैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको. की निमित्ते होणे एके ते सिद्धी न वचता ठाके तरी तेथेंची न अपरितोखे क्षोभावेना. आचरता सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जाहले ऐसेची मानी. देखे जितुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरी पूर्ण सहजे जहाले जैणी. देखे संता संत कर्मी हे जे सरिसे पण मनोधर्मी तेची योगस्थिती उत्तमी प्रशंसिजे. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आदी. तो बुद्धियोग विवरिता बहुते पाडे पार्था दिसे हा अरुता कर्मयोगू. परी तेची कर्म आचरिजे तरीच हा योगू पाविजे जे कर्मशेष सहजे योग स्थिती. म्हणून बुद्धियोगू सधरू तेथ अर्जुना होई स्थिरू मने करी अव्हेरू फले हेतूचा. जे बुद्धियोगा योजिले तेची पारंगत जाहले इही उभयबंदी सांडिले पाप पुण्यी. ते कर्मा तरी वर्तती परी कर्मफळा नातळती आणि याती न लोपती अर्जुना तया. मग निराभय भरित पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा. तू ऐसा ते होसी जे मोहाते या सांडीसी आणि वैराग्य मानसी संचरैल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान तेणे निचाडे होईल मन अपैसे तुझे. तेथ आणिक काही जाणावे का मागिला ते स्मरावे हे अर्जुना आघवे पारुशेल. इंद्रियाची या संगती जिये पसरू होतसे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. समाधी सुखी केवळ जे बुद्धी होईल निश्चळ ते पावसी तू सकळ योग स्थिती. तेथ अर्जुन म्हणे देवा हाची अभिप्रावो आघवा मी पुसेन आता सांगावा कृपानिधी. मग अच्युत म्हणे सुखे जे किरीटी तुझे निके ते पुसपा उन्मेखे मनाचेनी. या बोला पार्थे म्हणितले सांगपा श्रीकृष्णा ते काय म्हणिपे स्थितप्रज्ञा ते ओळखो केवी. आणि स्थिरबुद्धी जो म्हणिजे तो कैसे या चिन्ही जाणिजे. जो समाधी सुख भुंजे अखंडित तो कवणे स्थिती असे कैसेनी रूपी विलसे. देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव परब्रह्म अवतरणू जो षड्गुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलू तू असे. म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करी तू असे. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषय माझी पतितू जेणे संगे किजे. तो कामू सर्वथा जाये जयाचे आत्मतोषी मन राहे तोची स्थितप्रज्ञू होये पुरुष जाणे. नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आती अडपैजेना. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्णू तो. ऐसा तो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी जो निरसुनी उपाधी भेदरहितू. जो सर्वत्र सदा सरिसा परिपूर्ण चंद्रुका जैसा अधोत्तम प्रकाशा माझी न म्हणे. ऐसी अनवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चिता कवणे वेळे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभिभवे जो वोखोटनी नागवे विषादासी. ऐसा हरिखर्ष शोक रहितू जो आत्मबोध भरितू तो जाणपा प्रज्ञायुक्तू धनुर्धरा. काकुर्म जिया परी उवाईला अवेव पसरी नातरी इच्छवशे आवरी आपुले आपण. तैसी इंद्रिये अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे. अर्जुना आणिकही एक सांगेन एके कवतिक या विषयांते साधक त्यजिजे नियमे. श्रोत्राद्री इंद्रिये आवरती परी रसने नियमून करीती ते सहसता कवळीजती
विषयी इही जैसी वरी पालवी खुडीजे आणि मुळी उदक घालीजे तरी कैसेनी नाशू निपजे तया वृक्षा तो उदकाचेनी बळे अधिके जैसा आडवेनी आंगे फाके तैसा मानसी विषोपोके रसनाद्वारे येरा इंद्रिया विषय तुटे तैसा नियमू नये रस इठे जे जीवन हे न घटे येणे विण मग अर्जुना स्वभावे ऐसियाही नियमाते पावे जे परब्रह्म अनुभवे होऊनी जाईजे ते शरीरभाव नासती इंद्रिये विषय विसरती जे सोहमभाव प्रतीती प्रगट होय येरवी तरी अर्जुना हे आया नये साधना जे राहटाती जतना निरंतर जया ते अभ्यासाची घरटी यमनियमांची ताटी जे मनाते सदा मुठी धरुनी आहाती तेही कीजती कासाविसी या इंद्रियांची प्रौढी ऐसी तैसी मंत्रज्ञा ते विवसी बुलवी का देखे विषय हे तैसे पावती रुद्धी सिद्धी चेनी मिशे मग आकळती स्पर्शे इंद्रिया चेनी तिये संधी मन जाये मग अभ्यासी ठोठावले ठाये ऐसे बळकटपणा आहे इंद्रियांचे म्हणून आईके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे विषय सुखे अंतःकरण जकवेना जो आत्मबोधू युक्तू होऊनी असे सततू जो माते हृदयांतू विसंबेना येरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल जरी काही तरी साध्यून तुची पाही संसारू असे जैसा का विषाचा लेशू घेतलिया होय बहुवसू मग निभ्रांत करी नाशू जीवितासी तैसी विषयाची शंका मनी वसती देखा घातू करी अशेखा विवेक जाता जरी हृदयी विषय स्मरती तरी निसंगाही आपजे संगती संगे प्रकटे मूर्ती अभिलाषाची जेथ कामू उपजला तेथ क्रोधू आधीची आला क्रोधी असे ठेविला समोह जाणे समोहा जालिया व्यक्ती तरी नाशू पावे स्मृती चढवाते ज्योती आहत जैसी का अस्तमानी निशी जैशी सूर्य तेजा ते ग्रासी तैसी दशा स्मृती भ्रंशी प्राणी आसी मग अज्ञानांध केवळ तेणे आपलविजे सकळ तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी जैसे जात्यंता पळणी पावे मग ते काकुळती सैरा धावे तैसे बुद्धीसी होती भवे धनुर्धरा ऐसा स्मृती भ्रंशु घडे मग सर्वथा बुद्धी अवघडे तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात चैतन्याच्या भ्रंशी शरीरदशा जैशी तैसे पुरुषा बुद्धिनाशी होय देखे म्हणून आईके अर्जुना जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना मग तो प्रौढ जालिया त्रिभुवना पुरा शके तैसे विषयांचे ध्यान जरी विपाये वाहे मन तरी येसणे हे पतन गिवसित पावे म्हणून विषय हे आगवे सर्वथा मनवनी सांडावे मग रागद्वेष स्वभावे नाशतील पार्था आणि कही एक जरी नाशले रागद्वेष तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही जैसा सूर्य आकशगतू रश्मी करे जगाते स्पर्शतू तरी संगोदेशे काय लिंपतू तेथी चिने तैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो कामक्रोध विहीन होऊनी असे तरी विषया तया काही आपणे पेवाचुनी नाही मग विषय कवण पायी बाधतील कवणा जरी उदकी उदक बुडीजे का अग्नी आगी पोळीजे तरी विषयसंग आपलविजे परिपूर्ण तो ऐसा आपणची केवळू होऊनी असे निखळू तयाची प्रज्ञा अचळू निभ्रांत मानी देखे अखंडित प्रसन्नता आदी जेथ चित्ता तेथ रिंगणे नाही समजता संसार दुःखा जैसा अमृताचा निर्जरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुद्धतेचा दोष अडधरू क्षदी कहीची नाही तैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैचे के आहे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म स्वरूपी तैसा निवार्तीचा दीपू सर्वथा नेणे कंपू तैसा स्थिरबुद्धी स्वस्वरूपू योग युक्तू ये युक्तीची कडसणी नाही जयाच्या अंतःकरणी तो आकळीला जाणगुणी
विषयादिकी. तया स्थिरबुद्धी पार्था कही नाही सर्वता, आणि स्थैर्याची आस्था तेही नुपजे. निश्चळत्वाची भावना जरी नव्हेची देखे मना, तरी शांती केवी अर्जुना आपू होय. जेथ शांतीचा जिव्हाळा नाही, तेथ सुख विसरोनी न रिगे कही. जैसा पापियाच्या ठाई मोक्षून वसे, देखे अग्निमाजी घापती. तिये बीजे जरी विरुढती, तरी अशांता सुखप्राप्ती घडो शके. म्हणून अयुक्तपण मनाचे, तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियांचे दमन निके. इंद्रिये जे जे म्हणती, ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव धडिये ठाकिता, जरी वरपडी होय दुवार्ता. तरी चुकलाही मागवता अपावो पावे. तैसी प्राप्तेही पुरुषे, इंद्रिये लाळिली जरी कौतुके. तरी आक्रमिला जाण दुःखे संसारिके. म्हणून आपली आपण पेया, जरी इंद्रिये येती आया. तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्म जिया परी, उवाईला अवय पसरी. ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितेले करीती. तयाची प्रज्ञा जाणस्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह, अर्जुना तुझ सांगेन परिस पा. देखे भूतजात निंदेले, तेथेची जया पाहले. आणि जीव जेथ चेईले, तेथ निद्रितू जो. तोची तो निरुपाधी, अर्जुना तो स्थिर बुद्धी. तोची जाणे निरवधी मुनीश्वर. पार्था आणिकही परी, तो जाणे न येईल अवधारी. जैसी अबोक्षता सागरी अखंडित. जरी सरिता वोग समस्त, परिपूर्ण होऊनी मिळत. तरी अधिक नोहे इशत मर्यादन संडी. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता, शोषुनी जाती समजता. परी न्यून नव्हे पार्था समुद्रू जैसा. तैसा प्राप्ती वृद्धी स्थिती, तयासी क्षोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तयाते. सांगे सूर्याच्या घरी, प्रकाशू काय वाती वेरी. कान लाविजे तरी अंधारी, कोंडेल तो. देखे वृद्धी सिद्धी तया परी, आली गेली से न करी. तो विगंतुला असे अंतरी महासुखी. जो आपुलेनी नागरपणे, इंद्रभुवनाते पाबळे म्हणे. तो केवी रंजे पालिवणे बिल्ला चेनी. तो अमृतासी ठेवी, तो जैसा कांजिन सेवी. तैसा स्वभाव स्व सुखानुभवी न भोगी वृद्धी. पार्था नवल हे पाही, जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही. तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ऐसा आत्मबोधे तोषला, जो परमानंदे पोखला. तोची स्थितप्रज्ञू भला ओळख तू. तो अहंकाराते दंडुनी, सकळ काम सांडोनी. विचरे विश्व होऊनी विश्वा माझी. हे ब्रह्मस्थिती निस्सीम, जे अनुभविता निष्काम. ते पावले परब्रह्म अनायासे. जे चिद्रूपी मिळता, देहांतीची व्याकुळता. आड ठाको न सके चित्ता प्राज्ञा जया. तेची हे स्थिती स्वमुखे श्रीपती. सांगत अर्जुनाप्रती संजयो म्हणे. ऐसे कृष्ण वाक्य ऐकिले, तेथ अर्जुने मनी म्हणितले. आता आमुची याची काजा किर आले उपपत्ती या. जे कर्मजात आघवे, एथ निराकिले देवे. तरी पारुषले म्या झुंजावे म्हणोनिया. ऐसा श्री अच्युतया बोला, चित्ती धनुर्धर उवाईला. आता प्रश्न करील भला आशंकोनी. तो प्रसंगू असे नागरू, जो सकळ धर्मासी आगरू. की विवेकमृत सागरू प्रांतहीनू. जो आपण सर्वज्ञ नाथू, निरूपिता होईल श्री अनंतू. ज्ञानदेवो सांगेल मातू निवृत्तिदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां द्वितीयोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु.